भाऊ मनोज दादा जरांगीर सध्या जे डिफेंडर गाडी आहे त्याची चर्चा खूप जोरात सुरू आहे. ती गाडी तुम्ही दिली म्हणून सांगितलं, ते काय भावना होत्या नेमक्या, कशासाठी गाडी? मी मागील 15 दिवसामध्ये गाडी आणली आणि मनोज दादांचा या दौरा लागला. माझी इच्छा होती की मनोज दादा मराठा समाजासाठी काम करतात, आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शरीराचे पाक हाल करून घेऊन काम करतात. उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही. मग ती दौरा लागल्यानंतर मी त्यांच्या दौऱ्यात 2 दिवस होतो. मी सरकोलीच्या या ठिकाणी त्यांना गाडीत बसण्याची विनंती केली. दादा पहिल्यांदा नकोच म्हटले होते, पण मी विनंती केल्यानंतर दादानी गाडीत बसण्याचे बसले. आणि ही गाडी फक्त मराठा समाजाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आमच्या लहान म्हणजे मुलाबाळांचा प्रश्न, शिक्षणाचा वाटोळ होऊ नये यासाठी त्यांनी दौरा केलाय. कास्ट कुणबी सर्टिफिकेटसाठी. त्यासाठी आमची तीव्र इच्छा आहे की सर्व समाजाला आरक्षण मिळावे, सर्वांच्या मुलाबाळांचे शिक्षण आणि सोयीस्कर होऊन त्यांना नोकऱ्या वगैरे लागतात, यासाठी सर्वांनी मिळून हे केलेलं आहे. कितीची गाडी आहे नेमकी, कशी ही गाडी 1,90,00,000ची आहे. ही माझ्या भावाच्या नावावरती आहे. आमचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. सराफ भाऊ कलकत्त्याला असतो, मी इथं असतो, आणि टोळ्या वगैरे आहेत. ही गाडी 1,90,00,000ची असून या गाडीवरती 1,50,00,000चे लोन केलेले आहे. काय मनोज दादांनी या गाडीपासून जी दौरा सुरू केलाय, आनंद आहे, समाधान आहे? हो, खूप समाधानी आहे. मनोज दादा, आपण देवाला गाडी नेतो नवीन गाडी घेतल्यानंतर, हे मराठा समाजासाठी दैवतच आहे. त्या देवानेच गाडीत बसावी अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. हे मराठा समाजाचा सेवक म्हणून मला खूप आनंद झालेला आहे.